त्या महिलेकडे असं काय होतं की 1 कोटी द्यावे लागले? रोहित पवारांचा सवाल। महिलेसोबत करार झाल्याचीही माहिती, रोहित पवारांचा दावा। नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून? नक्की महिलेने पैसे मागितले की हा सरकारचा खोटा नाटा खेळ? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। कायद्याचा पूर्णपणे गैरवापर, फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पोलीस स्टेट बनलंय। गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आल्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचं पितळ उघडं पडलं, यामागे अनेकांचे हात। जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक केल्यानंतर परिणय फुकेंचा आरोप। कालचा थैथयाट सभागृहाची गरिमा बिघडवणारा होता। चित्रा वाघ यांच्या विधान परिषदेतील वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा निशाणा। सुषमा अंधारेंनी वादात उडी घेण्याची गरज नव्हती, आम्हाला हलक्यात घेऊ नका, दगड मारला तर समोरून दगड येणारच। सुषमा अंधारेंच्या ट्विटवर चित्रा वाघांचा पलटवार। विधिमंडळाच्या अधपतनावर न बोललेलं बरं, पातळी आणि संस्कृती खाली आली आहे। राऊतांची चित्रा वाघांवर टीका। विधिमंडळाच्या अधपतनावर सर्वज्ञानी संजय राऊतांनी बोलूच नये, राऊतांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्यानंतर वाघ यांचा पलटवार। रोहिणी खडसेंचे वडील माझ्यासमोर बसतात, काय झालं हे त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावं, ते चांगलं सांगतील। रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचं उत्तर। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका। नवा मोंढा पोलीस ठाण्यात सूर्यवंशींना मारहाण करण्यात आल्याचा ठपका। आयोगानं संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितलं। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला गृह खातं जबाबदार। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो सूर्यवंशींची हत्या झाली आहे, रोहित पवारांची टीका। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया, तर दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका, परिणय फुकेंचं वक्तव्य। 3 महिने उलटूनही काहीच कारवाई झालेली नाही, दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची मागणी। सर्वजण अलर्टवर आहेत, गडबड करू नका, वादात अडकला तर मंत्रिपद गमावून बसाल, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा। धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। करुणा मुंडे प्रकरणातील कोर्टाच्या आदेशाला धनंजय मुंडेंचं आव्हान, करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश। प्रशांत कोरटकरला हायकोर्टानं तुर्तास कोणताही दिलासा दिला नाही, प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी सोमवारी होणार। कोरटकरला सोमवारपर्यंत अटकेपासून कोणतंही संरक्षण नाहीच। नागपुरातील धार्मिक स्थळांसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मोमीनपुरामधील जामा मस्जिद परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। गणेशपेठ, कोतवाली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी, पोलीस अलर्ट। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएचं पथक संभाजीनगरात, संभाजीनगरामध्ये संशयित हालचालींवर पथकाचं लक्ष असणार। एका पथकाकडून संभाजीनगर शहर, खुलताबाद परिसराची पाहणी। औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंची टीका, शंभूराजांच्या मारेकऱ्याभोवती जणू किल्लाच उभा केलाय, आता फक्त लष्कर लावायला बाकी आहे। ट्विट करत अंबादास दानवेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। नागपूर राड्या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग पुढील 2 ते 3 दिवसात सरकारला अहवाल सादर करणार। काँग्रेस मुस्लिमांची मतं घेतं, मात्र राड्यात एकही नेता पुढे आला नाही, प्यारे खान यांचा आरोप, तर कुठल्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई करू नका, प्यारे खान यांचे निर्देश। नागपूर हिंसाचारातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 100 पार, नागपूर पोलिसांकडून रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टात हजर करणार, तर 1 ते 2 दिवसात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता। नागपूर सायबर पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी 4 पथकांची नेमणूक, सायबर पोलिसांकडून फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, सायबर पोलीस लवकरच फहीम खानचा ताबा घेणार। नागपुरात हिंसाचार घडलेल्या परिमंडळ 3 मधील कोतवाली तहसील आणि गणेशपेठ येथील संचारबंदीचा आज 5वा दिवस। कालपासून 11 पैकी 9 भागातील संचारबंदी शिथिल, इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज आढावा घेतला जाणार। नागपूर सायबर पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी 4 पथकांची नेमणूक, सायबर पोलिसांकडून फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सतर्क, रस्त्यावरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवरही पोलिसांचं लक्ष, समाज माध्यमांवरील 140 पोस्ट हटवल्या। वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या आणि देवस्थानांच्या जमिनी बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डानं काढून घेणार, अहिल्यानगर जिल्ह्यातील जमिनींबाबत बावनकुळेंचं स्पष्टीकरण। दिशाचे आईवडील दबावाखाली आहेत, 5 वर्षांनंतर असं काय घडलं? किशोरी पेडणेकरांचा सवाल, कोर्टात रीतसर उत्तर दिलं जाईल, पेडणेकरांची प्रतिक्रिया। विधानसभा उपाध्यक्षपदाचा निर्णय आज होण्याची शक्यता, विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे की राजकुमार बडोले याकडे लक्ष, तर विधानसभा उपाध्यक्षपदी अनिल पाटलांच्या नावाचीही चर्चा। सांगलीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीत दिग्गज नेत्यांचा प्रवेश होण्याची चर्चा, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप,
माजी मंत्री अजित घोरपडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा. माथाडी कामगार कायद्यात अखेर सुधारणा. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा मोठा निर्णय. बोगस माथाडींना रोखण्यासाठी विधेयक मंजूर. माथाडी बोर्डाची रिक्त पदं भरण्याचा मार्ग मोकळा. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार. कंटेंट निर्मितीसाठी प्रोडक्शन हाऊसची मदत घेणार. MMRDAनं नियुक्तीसाठी स्वारस्य निविदा मागवल्या. नाशिकच्या निफाडमधील पिंपळगावात बांबू गोडाऊनला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती. सातपुड्याच्या जंगलात लागलेली आग 5 दिवसांपासून कायम. धडगाव वनक्षेत्रातील 12 हेक्टरपेक्षा जास्त डोंगरावर भीषण आग. शेकडो झाडं जळून खाक. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. नांदेडच्या किनवट इस्लामपूर रस्त्यावर ट्रकचा अपघात. वाहनाचा अंदाज न आल्यानं अपघात. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांची रोज रात्री पायी पेट्रोलिंग. सोसायटीतील महिलांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन. चोऱ्या, घरफोड्या, हाणामारी आणि कोयता गँगच्या दहशतीनं नागरिक त्रस्त. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले. कांद्याला केवळ 12 ते 13 रुपये प्रति किलो दर. मागील 2 आठवड्यांपासून कांद्याला 24 ते 25 रुपये प्रति किलो दर होता. कांद्याचे भाव कोसळत असल्यानं शेतकरी हवालदिल. वर्धा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई. पवनी परिसरातून 15 ट्रकसह टिप्पर जप्त. कोलगाव आणि अल्लीपूर पोलिसांची कारवाई. परळीत शीतला मातेचा उत्सव. होळीनंतर देवीच्या उत्सवाला सुरुवात होते. परळीजवळील चांदापूर रोडवर शीतला मातेला नैवेद्य. या नैवेद्याचं गरजूंना वाटप. जळगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 20,73,000 रुपयांची फसवणूक. या प्रकरणी गुन्हा दाखल. आरोपी फरार असल्याची माहिती. पोलिसांकडून शोध सुरू. विधानभवनातील दुर्मिळ ग्रंथांसहित भारताचं संविधान धूळ खात. मंत्र्यांची दालनं चकाचक. दुसरीकडे दुर्मिळ ग्रंथ अडगळीत. विधानभवनातील अमूल्य ठेवा असलेल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष. मुंबईजवळ ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेला केंद्र सरकारची मंजुरी. JNPT ते चौक दरम्यान 6 पदरी महामार्ग उभारणार. पळसपे फाटा, कळंबोली जंक्शन, पनवेलच्या ट्रॅफिकवर तोडगा निघणार. साताऱ्याच्या पैठणमध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती. कारखान्याचे कार्यालय सील करून ताबा घेतला. कारखान्यावर प्रांताधिकारी म्हणून प्रियंका आंबेडकरांची नियुक्ती. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध. पारगावमधील ग्रामस्थांकडून ग्रामसभेत विमानतळ विरोधाचा ठराव मंजूर. 7 गावातील नागरिक एकत्र येऊन विमानतळाला विरोध करणार. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय गोदामातील हमालांचं आंदोलन. 3 वर्षांपासून हमालांचं वेतन थकलं. थकलेलं वेतन देण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय बनावटीचं तेजस विमान बाहेर पडणार. नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये तेजस विमानाची निर्मिती सुरू. दरवर्षी 8 विमान बनवण्याचं भारताचं नियोजन.